धर्मांतर केलेल्या अनुसूचित जमातीमधील व्यक्तींकडून शासनाच्या सोयी सवलती सुरू किंवा बंद करण्यासंदर्भात आता विशेष धोरण आणण्याची तयारी महायुती सरकारनं सुरू केली आहे। ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्यानंतरही संबंधित व्यक्तींकडून अनुसूचित जमातीचे लाभ घेतले जात असल्याचा आरोप विविध आमदार आणि मंत्र्यांनी अधिवेशनात केला होता आणि त्यानंतर या संदर्भात केंद्र शासन आणि इतर राज्यातील धोरणांचा अभ्यास करून ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात दिलं होतं। त्यानुसार आता 3 मंत्री आणि 23 आमदारांसहित एका अधिकाऱ्याचा समावेश असलेली एकूण 27 सदस्यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, सरकार दरबारी नेमका काय निर्णय होतोय या सगळ्या संदर्भात? एकूणच कुठेतरी शासनाच्या सोयी सवलती सुरू किंवा बंद करण्यासंदर्भात आता विशेष धोरण आखण्याची तयारी ही महायुती सरकारनं केलेली दिसत आहे। एकूणच धर्मांतर केलेल्या अनुसूचित जमातीमधील व्यक्ती ह्या मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातींचे लाभ घेत असल्याचा आरोप हा विविध आमदार आणि मंत्र्यांनी आपल्याला केल्याचं दिसलेलं होतं आणि त्यानंतरच एकूण ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। कुठेतरी केंद्र शासन असेल किंवा मग इतर राज्यातल्या धोरणांचा अभ्यास करण्यासाठी ही समिती बनवण्यात आलेली आहे। अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली ही समिती बनवण्यात आलेली आहे। ते याचे अध्यक्ष असतील तर इंद्रनील नाईक हे उपाध्यक्ष असणार आहे। एकूण पाहायचं तर जवळपास 27 जणांची ही संपूर्ण समिती आहे, ज्यामध्ये 3 मंत्री आहेत आणि 23 आमदार आणि 1 अधिकारी या संपूर्ण समितीचा समावेश असणार आहे। प्रामुख्यानं धर्मांतराला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आणि धर्मांतरानंतर ज्या अनुसूचित जमातीमधल्या व्यक्तींचे लाभ बरोबर आहे, त्यामुळे आता या सगळ्याची अंमलबजावणी कशी होते याकडेही लक्ष असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।